गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हाय फ्रेंड्स, तुमचं आपल्या नंदिनी डायरीजवर स्वागत आहे। सो तुम्हाला माहिती आहे जशी की मी उरणला आहे गुढीपाडव्याच्या निमित्त, आणि मेन म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। सो आज मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला उरणमध्ये गुढीपाडवा कसा साजरा केला जातो हे मी नक्की दाखवी, आणि तुमच्याकडे गुढीपाडव्याचा सण कसा साजरा केला जातो ते नक्की तुम्ही मला दाखवा। तर चला तर जाऊया आपण खाली गुढीपाडव्याची तयारी करायला। इथे मम्मी आणि पप्पा गुढी उभारायची तयारी करत होते आणि आम्ही सगळे त्यांना मदत करत होतो। तर या आहेत माझ्या मोठ्या सासूबाई आणि आम्ही त्यांना सगळेजण मोठे आई म्हणतो। या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई म्हणजे आमच्या दिशा वहिनी। इथे दिशा वहिनी, मम्मी आणि मोठी आई पारंपरिक पद्धतीने पूजा मांडत होत्या।
इथे आम्ही सर्वजणांनी गुढीपाडव्याची पारंपरिक पद्धतीने पूजा केली आणि मग त्याच्यानंतर मी मोठ्या आईंना नमस्कार केला व हळदी कुंकूसुद्धा दिलं. जे घे घे खायचं असतं. अरे बकरी नाही, आज खायचं असतं. 1000 लोक बघतील. एक पान चाव 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 मस्त गोड आहे. बोल गोड गोड गोड. आता तन्वी असं नको हात करू. चाव चाव चाव. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी अक्का एवढे खाल्ले. मला नको साखर नको. नाही ते रिएक्शन नाही काय काय नाही. बिफोर आफ्टर साखर खाल्ली काय फायदा. तिकडे काकाकडे बघ. काकांनी बघ आजी सारखं खाल्लं हो की नाही. आजी म्हणून एवढ्या वर्ष काय झालं. गुढीपाडव्याची पूजा झाल्यानंतर आम्ही गेलो होतो बोकडविरामध्ये. तिथे राहतात आमच्या पप्पांचे खास मित्र. सो त्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने घेतली होती नवीन गाडी.
हे आहेत आमचे काका. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या मम्मीने जेवणामध्ये छान असा बेत केला होता. जेवणामध्ये होतं श्रीखंड, भेंडी मसाला, बटाट्याची भाजी, खीर, वालाची आमटी, भात आणि पुरी. जेवण असं छान मस्त झालं होतं. अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा आमच्या परिवारासोबत सेलिब्रेट केला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.